हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. तर इथे मी 1.5 किलो मुरमुरे घेतलेले आहेत. त्याच्यासाठी मी इथे एवढं साहित्य घेतलेलं आहे. इथे बघू शकता. इथे आहे मक्याचे पोहे, कोथिंबीर, डाळ्या, शेंगदाणे, खोबरं कापून घेतलेलं आहे, बारीक काप करून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. आणि मी इथे 2 पॉकेट आपले गरम मसाला घेतलेला आहे, चिवडा मसाला. आणि दोन चमचे आपण हळद टाकणार आहोत. तर चला आता आपण चिवडा कसा बनवायचा ते बघूयात. तर इथे मी हे चाळून छान असं निवडून घेतलेलं आहे. इथे बघू शकता. हे सगळं साहित्य निवडून घ्यायचं आहे स्वच्छ. तर चला आता आपण फोडणी करून घेऊयात. तर फोडणी कशी करायची ते बघूयात. आणि इथे आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे थोडं तळण्यासाठी. तर आता आपण सगळं साहित्य थोडं थोडं करून तळून घेणार आहोत. इथे बघू शकता. इथं मी आधी मका पोहे तळणार आहे. तर इथे बघू शकता तेल आपलं तापलेलं आहे की नाही बघायचं आहे. आपण 1-2 मक्याचे पोहे टाकायचे त्याच्यात, लगेच वर येतात. याचा अर्थ की असा की आपलं तेल तापून झालेलं आहे. हे काढून घ्यायचं आणि आता आपण सगळे मकाचे पोहे याच्यात टाकून तळून घेणार आहोत. इथे बघू शकता. इथे मी 1/2 किलो मका घेतलेला आहे 1.5 किलो मुरमुऱ्यासाठी. तेल तापून झालं की आपण तर ह्या अशा पद्धतीने थोडे थोडे टाकून छान असे तळून घ्यायचे. इथे बघू शकता ह्या अशा पद्धतीने. तर आता बघू शकता आपण तळलेले मका पोहे काढून घेतलेले आहे. तर असेच आता आपण थोडे थोडे करून तळून घ्यायचे. परत आपण असे ते काढून घेतले की अजून थोडे थोडे टाकायचे आणि छान असे तळून घ्यायचे. थोडं छोटं म्हणजे थोडी चालते, थोडेच टाकून तळून घ्यायचे. ह्या अशा पद्धतीने असे छान फुलून येतात ते मक्याचे पोहे. तर असेच करून आपण सगळे मका पोहे तळून घेणार आहोत. तर आता हे झालेलं आहे, हे काढून घ्यायचे. मका पोहे आपण तळलेले याच्यात टाकून घ्यायचे मुरमुऱ्यामध्ये. इथे बघू शकता असे छान आपण मका पोहे तळून इथे मुरमुरे टाकलेले आहेत. तर चला खोबरं असं कापून घेतलेलं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने. तर याला पण आपण आता तळून घ्यायचं आहे. याला थोडं थोडं टाकून याला पण तळून घ्यायचं. बघू शकता. तर इथे बघू शकता खोबरं पण आपलं तळून झालेलं असं छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. तर चला आता आपण शेंगदाणे तळून घ्यायचे. खोबरं मी ते थोडंच टाकलं आहे, जास्त कोणी खात नाही म्हणून. आता इथे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे. चला आता आपण हे खोबरं तळलेलं हे पण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मुरमुऱ्यामध्ये याच्यामध्ये. नंतर आपण हे मिक्स करणार आहोत. शेंगदाणे पण आपले छान असे तळून झालेले आहेत. याला पण आपण आता काढून घेणार आहोत. इथे बघू शकतो ह्या अशा पद्धतीने आपण तळून घेतले ते पण असे काढून घ्यायचे. आणि आता आपण डाळ टाकून घेतलेलं आहे तळण्यासाठी. इथे बघू शकता डाळांना आपण छान तळून घ्यायचे. इथे आता आपण शेंगदाणे पण टाकून घ्यायचे. तर इथे बघू शकता आपल्या डाळ्या पण अशा छान आपण तळून घेतलेल्या आहेत. तर आता याला पण मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायच्या सगळ्या डाळ्या पण. तर आता आपण कढी बघू शकता. तर कढीपत्ता पण असा छान खमंग तळून घ्यायचा आहे. इथे बघू शकता हा असा कढीपत्ता चिवड्यामध्ये खूप छान लागतो. चला आपण कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे. तर चला आता आपण हिरवी मिरची पण तळून घ्यायची. मी अशी हिरवी मिरची स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे. इथे बघू शकता ह्या अशा पद्धतीने. हिरवी मिरची पण मी आता तळून घेते चांगली. तिला पण छान तळून घ्यायचं. इथे बघू शकता 1 छोटी वाटी मी जिरे घेतलेले आहेत आणि हे 1 वाटी मी मोहरी पण घेतलेली आहे. तर चला आता आपली हिरवी मिरची अशी छान तळून झालेली आहे. तर आता याला आपण काढून घेणार आहोत. याला काढून घ्यायची. अशा पद्धतीने चिवडा केल्यावर खूप छान लागतो. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते. इथे आपली हिरवी मिरची बघा किती छान अशी तळून झालेली आहे. तर आता आपण हिला काढून घ्यायचं आहे. मोहरी टाकून घ्यायची आता आपण इथे बघू शकता. मोहरीला पण आपण छान असं तडका देऊन घ्यायचा आहे.
तर इथे बघू शकता मी कोथिंबीर पण अशी बारीक छान चिरून घेतलेली आहे. आता तिला पण आपण तळून घ्यायचं आहे. आपण आता मोहरी तळून झाली की जिरे टाकून घ्यायचे फोडणीमध्ये. इथे बघू शकता मोहरी आपली तळून झालेली आहे. जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकून झाले की आपण लगेच कोथिंबीर पण टाकून घ्यायची. कोथिंबीरला पण छान तळून घ्यायचे फोडणीमध्ये अशा पद्धतीने. इथे एक मोठा चमचा मी हळद टाकून घेते. हळदीने आपल्या छोट्याला छान असा कलर येतो, त्याच्यामुळे आपण हळद पण टाकून घ्यायची. 1 किंवा 1.5 चमचा. मी इथं मोठा चमचा घेतला थोडा जास्त. इथे बघू शकता. तर हळद पण आपली अशी छान फोडणीत परतून घ्यायची अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता अर्धी वाटी मी मीठ घेतलेलं आहे. मीठ पण आपण टाकून घ्यायचं आहे फोडणीत, किंवा वरून पण टाकलं तरी चालेल. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता सगळी फोडणी आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. इथे हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि हळद असं एवढं साहित्य आपण या फोडणीमध्ये काढून घेतलेलं आहे. मीठ पण टाकलेलं आहे. अर्धी वाटी आपण मीठ टाकलेलं आहे. तर चला आता आपण हे त्याच्यामध्ये मुरमुऱ्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर इथे बघू शकता रामबंधू चिवडा मसाला मी आणलेला आहे. तर हा रामचिवडाबंधू मसाला आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे. 1 पुडी मी टाकते मग आपल्या याच्यामध्ये. बघू शकता मी आता जो मसाला टाकून घेतला आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आता आपण हे तळलेलं साहित्य पण याच्यात टाकून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हे सगळं साहित्य मी टाकून घेते. आणि आता याला मुरमुऱ्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर एकदम मोकळ्या याच्यात घेऊन हे बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करायचं आहे. त्याला थोडं थंड होऊ देऊ आपण आणि नंतर मिक्स करू चांगलं असं. पूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं छान हाताने अशा पद्धतीने ते बघू शकतो.